खरात प्रकरणात बीडहून एक हेल्पलाईन वर एक मेसेज केला आहे आणि तक्रार करण्यात आली की सुनित्रा वहिनी यांना चाकणकरांकडून धोका आहे, त्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हणलं गेलं। आता पोलीस तपास करतात। नाही, त्याचा तपास त्या ठिकाणी करावा लागतो। कधी काही गोष्टी खऱ्या असतात, कधी कधी काही कार्यकर्ते भावनिक होऊन काही तिथं मेसेज त्या ठिकाणी देत असतात। कारण जे खरंय ते खरंय, जे कुणीतरी असंच काय भावनिक पद्धतीने मुद्दामून वातावरण गढूळ करण्यासाठी करत असेल तर ते चुकीचंच आहे। पण खरात हे प्रकरण हलक्यात घेऊन चालणार नाही। खरात हा जो भोंदू बाबा आहे त्याच्या संलग्न असणारे जे सर्व नेते मंडळी असतील ते तिथे जाऊन काय करत होते, कशा प्रकारची पूजा करत होते, सामान्य लोकांचे व अधिकाऱ्यांचे जे घरची लोक आहेत नाही तर पत्नी आहेत यांचे व्हिडिओ काही प्रमाणात आपल्याला बाहेर बघायला मिळाले। नाही तर मुद्दामून ते दिले गेले का चुकून झाले हे सांगता येणार नाही। पण जे नेते तिथे पूजा करत होते, तिथं बाहुलीवर अंगठी काप नाहीतर कुठली तरी रक्त काढ, त्या बाहुलीवर टाक, त्याच्याच बरोबर इतरही प्रकारच्या ज्या पूजा होत्या ते व्हिडिओ मात्र अजूनपर्यंत बाहेर आलेले नाहीत। नाशिकमध्ये अधिकारी व नेत्यांचे काही व्हिडिओ हे काही महिलांबरोबरचे त्या ठिकाणी बाहेर आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। ते आपल्या लोकात आले नव्हते, पण त्या बाबतीतली हनी ट्रॅप हे प्रकरण खूप गाजलेलं तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। पण त्यानंतर त्या प्रकरणाचं झालं काय हे कोणालाच दुर्दैवाने त्या ठिकाणी माहित नाही। खडसे साहेब त्या बाबतीतला पाठपुरावा करत होते, पण पाठपुरावा करायला लागलेच होते नाही तर करतच होते। अचानक त्यांच्या घरावर सुद्धा एक वेगळ्या प्रकारे काही लोकांना अडचण आणण्याचा प्रयत्न केला। मग हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जातात कुठं? मग या व्हिडिओचा वापर कुठेतरी नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला केला जातो का? अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायला वापरला जातो का? असाही प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी तिथं निर्माण होतो। हे जे व्हिडिओ समोर आलेले नाही त्यात काही नेत्यांचे व्हिडिओ असू शकतात। व्हिडिओ आहेत, पण दोन प्रकारचे व्हिडिओ आहेत। ज्या पद्धतीने खरात काही महिलांचा अत्याचार त्या ठिकाणी करायचं ती चुकीची गोष्ट आहे, ते व्हिडिओ काही प्रमाणात आपल्या सर्वांसमोर आले। पण सगळेच व्हिडिओ तसे आहेत असं नाही। त्यातले काही व्हिडिओ असे आहेत की ज्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने पूजा करणं, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, त्या प्रकारचे पूजा करण्याचे व्हिडिओ नेत्यांचे मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी बाहेर अजून आलेले नाही। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ब्लॅक मॅजिक जर काही नेते त्या ठिकाणी करत असतील तर ते नेते कोण हे सरळपणे पुढे येणं फार महत्वाचं आहे, पण ते अजूनपर्यंत आलेलं नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, SIT तुम्ही स्थापन केली, बऱ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, पण काही नेत्यांच्या काही गोष्टी बाहेर येत नाही। मग त्या व्हिडिओचा आणि त्या माहितीचा उपयोग राजकीय दबाव आणण्यासाठी व काही लोकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी सत्तेतला मोठा पक्ष म्हणजे भाजप करते का काय अशी शंका मात्र त्या ठिकाणी नक्कीच निर्माण होते।